सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोरील शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख योगेश धुरींच्या उपोषणाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने पाठिंबा दिला। पालकमंत्री, खासदार व आमदार निष्क्रिय आहेत हे योगेश धुरींना लवकर समजले असा उपरोधिक टोला देखील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे सचिव विशाल परब यांनी लगावलाय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। योगेश धुरींचा हा उपक्रम खरोखरच चांगला आहे, कारण आज शिवसेना सगळीकडे जो दुपट्टी भूमिका आहे शिवसेनेची ही आज उघडकीस येत आहे। कारण आज आंबेरी सारखा अति महत्त्वाचा प्रश्न, ज्या ठिकाणी 38 गावांचं कनेक्टिव्हिटी आहे, त्या ठिकाणची कनेक्टिव्हिटी आज आंबेरीतलं पूल हे गेले कित्येक वर्ष लोकांची मागणी आहे, मानगाव खोऱ्यातील लोकांची। आणि 4 ते 5 वेळा विनायक राऊत, वैभव नाईक आणि पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा हे पूल केलेले नाहीये। आणि हे पूल जर पुलाचं काम ह्या वर्षी हातात घेतलं नाही तर ते कोसळण्याची सुद्धा शक्यता आहे। येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर ते काम न झाल्यास आम्ही स्वाभिमानच्या वतीने आंदोलन करणारच। परंतु या योगेश धुरींच्या या उपोषणाला आमचं संपूर्ण स्वाभिमानचा सपोर्ट राहील, आम्ही सुद्धा त्यांना मदत करू। बघा, दीपक केसरकर स्वतःच्या मतदारसंघात काय करू शकत नाही, ते आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये त्यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी दत्तक कुडाळ तालुका घेतो म्हणून सांगितलं। आज काय कुडाळ तालुक्यामध्ये पालकमंत्री आमचा दिसतच नाही। आम्ही जाहीर बक्षीस सुद्धा मागच्या वेळी लावलेलं होतं स्वाभिमानच्या वतीने, पालकमंत्री दिसल्यास त्याला बक्षीस शोधून काढल्यास बक्षीस देऊ। नक्कीच त्यांच्या उपोषणाला आम्ही सुद्धा सहकार्य करू, सपोर्ट करू। आम्ही सुद्धा त्यांच्या या उपोषणाला मध्ये त्यांच्यासोबत बसू। याचं कारण असं की मानगाव खोऱ्याला कायमच ही शिवसेना फसवत आलेली आहे। आज 50 गावांचा हा मानगाव खोरा आहे, मानगाव खोऱ्यावर कायमच अन्याय शिवसेनेने केलेला आहे आणि या गोष्टीला आम्ही नक्कीच सपोर्ट करू। आणि आज त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं त्यांच्यावर टीका होते, यामागे काहीतरी रहस्य असल्यामुळे मानगाव खोऱ्यातील लोकांनी आणि कुडाळ तालुक्यातील लोकांनी समजून घेतलं पाहिजे की शिवसेना किती खोटं बोलते। 100% यावेळी निलेशजी राणे साहेब सिंधुदुर्गातनं 1 ते 1.5 लाखाच्या फरकाने सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये निवडून येतील, एवढे मी तुम्हाला ठाम निश्चितपणे सांगतो। आज शिवसेनेमध्येच विनायक राऊतांना पाडण्यासाठी बरेच ग्रुप तयार झालेले आहेत। आम्ही पाडण्याच्या ऐवजी तेच लोक त्यांना पाडतील 100%। आज संपूर्ण महाराष्ट्रात बघा, शिवसेना ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे करते त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांचीच लोक ठाम मांडून बसलेली आहेत। त्यामुळे लोकसभेमध्ये महाराष्ट्रात तुम्हाला 100% बीजेपीच त्यांचा पराभव करेल आणि स्वकीय शिवसेनावालेच त्यांचा पराभव करतील। 100% विनायक राऊत ही व्यक्ती खोटारडी आहे। याचं कारण असं की गेल्या 5 वर्षापूर्वी बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विनायक राऊत आणि त्यांची इतर मंडळी यांनी काही आश्वासनं दिलेली होती, ती आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीत बीजेपीच्या लोकांची, आणि त्यामुळे त्याचा उद्रेक आता दिसत आहे। आणि कितीही मिटवा मिटवीचा वरिष्ठ आणि पदाधिकाऱ्यांनी जरी राज्यस्तरीय प्रयत्न जरी केला तरी ह्या वेळी निलेशजी राणे साहेबांना प्रचंड बहुमताने ते विजयी होतील आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यानेच होतील, हे मी तुम्हाला तुमच्या वतीने सांगतो। 100% तुम्हाला एकच सांगतो की नारायण राणे साहेब ही एक मोठी ताकद आहे आणि या कोकणामध्ये राणे साहेबांना मानणारा खूप मोठा ग्रुप आहे। आणि ह्यापैकी ही कालचा महिला वर्गांचा जो काय मेळावा झाला, राणे साहेबांना मानणारी लोक स्वतःहून बाहेर पडली, कोणाला आश्वासन देऊन तुम्हाला हे देतो ते देतो, शिवसेनेसारखं साखर देतो तूप देतो असं सांगून काढलेलं नसून ती स्वतःहून आलेली महिला होते आणि हजारो लाखोंच्या संख्येने आलेली लोक होती। आज मानगाव खोऱ्यामध्ये 50 ते 52 गावं आहेत। या 50 ते 52 गावांमध्ये 15,000 लोकसंख्या आहे। 15,000 लोकसंख्येच्या मागे फक्त 3 ते 4 पोलीस या मानगाव खोऱ्याच्या या पोलीस स्टेशनला तैनात आहेत। आम्ही पोलिसांची चूक केव्हाच आम्ही म्हणू शकत नाही। याचं कारण असं की आपल्या जिल्ह्यामध्ये गृहमंत्री असून सुद्धा या पोलिसांसाठी राहण्याची सोय नाही, तिथे टॉयलेट बाथरूमची सोय नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या निष्क्रिय पालकमंत्र्यामुळे या आमच्या मानगाव खोऱ्याला पोलीस स्टेशन हे सुसज्ज नाहीये आणि त्यामुळे तिथे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत। विनायक राऊत आणि पालकमंत्री ह्या 2 व्यक्तींना मी जबाबदार धरतो। गेले कित्येक वर्ष 5 वर्ष
या खासदाराला माणगाव खोऱ्यातील लोक मतदान करतात, आज लोकांना समजून कळालेलं आहे की यांना मतदान करून काही फायदा नाही. कारण आज 50 गावांना जोडणारा हा पूल हा येणाऱ्या पावसात मोडकळीस येऊ शकतो. जशी महाडमध्ये घटना घडली अशा घटनेची वाट हे विनायक राऊत बघत आहेत.